मी आता उभा आहे भारत आणि नेपाळच्या बॉर्डरमध्ये. तर या ठिकाणी 623 BC ला गौतम बुद्धांचा जन्म झाला. हे जे शांतिस्तूप आहे हे जॅपनीज आर्किटेक्चरने बनवलेलं आहे. आता मी उभा आहे नेपाळच्या काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरामध्ये. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बुद्धाच्या आणि हिंदूंच्या मूर्ती दिसतील. आणि ही जी साईट आहे ही युनेस्को हेरिटेज म्हणून प्रिझर्व केलेली आहे. तर ही आहे आपली इंडियन बॉर्डर आणि पलीकडे सुरू होतीये नेपाळ बॉर्डर. ही बॉर्डर क्रॉस करून आता आपण नेपाळच्या दिशेने जाणार आहोत. चांगला अनुभव होता, खूप प्रतिसाद भेटला भारतामध्ये आणि आता आपण एक इंटरनॅशनल जर्नीमध्ये जाणार आहोत. एकूण 1900 किलोमीटरचा प्रवास मागच्या 5 दिवसामध्ये आपण पूर्ण केलेला आहे. पुढील 4 दिवस आम्ही नेपाळमध्ये असणार आहोत आणि त्यानंतर आपण चायनामध्ये एंट्री करणार आहोत. तर मला असं वाटतं की जसे आपण भारतामध्ये देहू, आळंदी किंवा बाकीचे संत असतील त्यांना आपल्या पादुकांची भेट घेतलेली आहे, तसं मला वाटतं की आज आपण गौतम बुद्ध हे पण एक खूप महान असं व्यक्तिमत्व आणि गुरु आहेच. तर आज त्यांची भेट पण होणार आहे. त्यांच्या जन्मभूमीवर आज आपण जाणार आहोत. जसं मी सांगितलं की आपण भारतामध्ये असताना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, आपल्या पादुकांचे दर्शन झालं. तसं आत्ता आपण या एक विशेष तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेलो आहोत नेपाळमध्ये. माझ्या मागे तुम्ही पाहताय ते जे मंदिर आहे किंवा बुद्धांचं जन्मस्थान आहे, जिथे जगभरातून बुद्ध लोक गौतम बुद्धांच्या दर्शनासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. तर या ठिकाणी 623 BC ला गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि इथून त्यांचा पुढे प्रवास बोधगया भारतामध्ये, तिथे जाऊन त्यांनी अभ्यास केला धर्माचा आणि मग बोधगयामध्ये बुद्ध धर्माचा उगम झाला. तुम्ही पाहू शकता हे बौद्ध धर्मीय आहे तिथे. लुंबिनी हे गौतम बुद्धांचं जन्मस्थान आहे आणि इथूनच जवळ 3 किलोमीटरवरती आहे पीस पकोडा, त्याला आपण शांतिस्तूप असं म्हणतो. तर हे जे शांतिस्तूप आहे हे जॅपनीज आर्किटेक्चरने बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये बुद्धाचे जे वेगवेगळे संदेश होते लाईफचे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे, तर त्याच्याशी रिलेटेड इथे या शांतिस्तूपामध्ये माहिती दिली गेलेली आहे. आपण लुंबिनीवरून आता भरतपूरच्या दिशेने चाललेलो आहे आणि तिथे जाताना हे एक 10 ते 15 किलोमीटरचा एक मोठा घाट लागतो आणि तिथे हे हॉटेल आणि किचन आहे छोटंसं घाटामध्ये. जंगल से ना, जंगल का चीन नेपाळमधील सकाळची न्याहारी, चुलीवरचं जेवण. आता आपण आहोत राप्ती रिव्हर चितवनच्या सौराहा नॅशनल पार्क येथे. ही मागे रिव्हर पाहू शकता, ही राप्ती रिव्हर आहे आणि याच्यामध्ये क्रॉकोडाईल्स वगैरे दिसतात. आणि मागे जे आहे हे चितवन नॅशनल पार्क आहे. जवळपास एक 4 ते 5 तास लागतात हे पूर्ण नॅशनल पार्क फिरायला. आतमध्ये टायगर्स, रायनो, स्नेक्स, बाकीचे एलिफंट वगैरे हे ॲनिमल्स इथे आहेत. आजचा आपला वारीचा दिवस आहे 8वा. आता आपण निघालेलो आहोत भरतपूरवरून काठमांडूच्या दिशेने आणि मागे तुम्ही पाहू शकता इथे हा 2 नद्यांचा संगम आहे. या बाजूला जी आहे
ही आहे सेती नदी आणि इकडे जी आहे ही त्रिशूली. तर त्रिशूली नदी हे नाव पडलेलं आहे भगवान शंकरांच्या त्रिशूळावरून. असं म्हणतात की हिमालयामध्ये भगवान शंकरांनी त्रिशूळाने इथे या नदींचा उगम केलं, म्हणून या नदीचं नाव त्रिशूली असं नाव पडलेलं आहे. आणि हा पाहता आपण हा जंक्शन आहे आणि मागे या दोन्ही नद्या एकत्र येतात. जसं आपण UP मध्ये संगम पाहिलेला आहे नद्यांचा, तसा हा इथे दोन नद्यांचा संगम आहे इथे. नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता मी उभा आहे नेपाळच्या काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरामध्ये आणि आपण मागे पाहू शकता हे आहे भगवान शंकराचं स्वयंभू लिंग असलेलं मंदिर. तर असे मानले जाते की या मंदिराचा इतिहास हा जवळपास 1500 वर्ष जुना आहे. 17व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं होतं आणि मला खरंच सांगायला आनंद होतो की पंढरपूरमध्ये पादुका निघताना पांडुरंगाच्या गळ्यामध्ये असलेली माळ, तुळशीची माळ ही माझ्या गळ्यामध्ये दिली गेली, त्यासाठी मी सौभाग्यशाली समजतो. आणि आज तो पुन्हा तसाच योग आलेला आहे की आज पशुपतीनाथाच्या लिंगावरती किंवा पिंडीवरती आपण म्हणूया जी माळ, रुद्राक्ष माळ घातलेली आहे ती त्यांनी आज गळ्यामध्ये घातलेली आहे. तर मला असं वाटतं पांडुरंगाचेच हे आशीर्वाद आहेत आणि हे सर्व आपण आशीर्वाद शुभेच्छा घेऊन पुढे आपल्या वारीसाठी लंडनच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. हे तुम्ही जर पाहाल तर बुद्धिझम आणि हिंदुइझम या दोन्हीचा संगम दिसतोय. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बुद्धाच्या आणि हिंदूंच्या मूर्ती दिसतील. तसंच इकडे मागे जर पाहिलं तर मागे तुम्ही पाहू शकता की इथे हा जो शांती स्तूप आहे आणि त्याच्या बाजूला एक मंदिर आहे. तर एकाच ठिकाणी बुद्धिझम आणि हिंदुइझम यांचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. आणि ही जी साईट आहे ही युनेस्को हेरिटेज म्हणून प्रिझर्व केलेली आहे. नेपाळमध्ये कुमारी म्हणजे एक लिव्हिंग कुमारी म्हणजे जिवंत कन्येचं पूजा करायची ही प्रथा आहे. त्या ठिकाणाला आहे आपण आणि या ठिकाणी ती लिव्हिंग किंवा जिवंत कुमारी राहते आणि रोज दर्शनासाठी ते लोक येत असतात. याची जी हिस्ट्री आहे ती खूप मोठी आहे आणि त्याचा जो आहे तो आपल्या महाराष्ट्राशी तुळजाभवानीशी जोडल्या गेलेला आहे. इथे माझ्या मागे जे तुम्हाला शंकराचं मंदिर दिसत आहे ते थोडंसं डोम शेप म्हणजे मस्जिद प्रमाणे आहे. हे जे मंदिर आहे हे थोडंसं बुद्धिस्ट टाईपचं मंदिर आहे आणि इकडे हे जे मंदिर आहे ते आपलं शिखर असलेलं मंदिर किंवा साऊथ इंडियामध्ये जसे आपले शिखराची मंदिरं जनरली भारतामध्ये भेटतात तशा टाईपचं मंदिर. हे तिन्हीही मंदिरं हे शंकराचे आहेत, पण त्याचं जे स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं तर मस्जिद किंवा मॉस्क सारखं, बुद्धस्थळासारखं आणि आपल्या मंदिराप्रमाणे आहेत. तर म्हणजे नेपाळची जी हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीमध्ये मल्टीकल्चरल फेथ किंवा सर्व धर्मांना एकत्र घेऊन कसं करता येईल याचा एक संगम आपल्याला पाहायला भेटतो. नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता मी उभा आहे नेपाळच्या शेवटच्या गावामध्ये तिमुरे आणि हे जे गाव आहे हे नेपाळ आणि चायनाच्या बॉर्डरवरचं शेवटचं नेपाळचं गाव आहे. आणि उद्या इथून आपण चायनाच्या दिशेने प्रवास करणार आहोत. आणि हे एक दृश्य पाहू शकता हिमालयाच्या डोंगरावरती सूर्यास्ता वेळेचे किरण पडल्यानंतरचं एक सुंदर असं दृश्य.